नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। उन्हाचा तडाखा वाढल्याने थंडगार उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची पसंती। गोंदिया जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रवासी नागरिक थंडगार उसाच्या रसाचा आस्वाद घेताना दिसत आहे, तर याचा फटका वन्य प्राण्यांना देखील बसत आहे। पश्चिम विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात नोंदवण्यात आलं आहे। अकोला जिल्ह्यात तापमान 45.8 अंशावर पोहोचले आहे। त्याच पाठोपाठ गोंदियात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे। गोंदिया जिल्ह्यातील तापमान 41.8 अंशावर पोहोचला आहे। त्यामुळे रस्त्यावर पाहिजे तशी गर्दी दिसत नसून लोक अत्यावश्यक कामा करताच घराबाहेर निघत आहे। नाकाला तोंडाला रुमाला बांधून लोक घराबाहेर निघत आहे। उन्हाचा तडाखा इतका आहे की अक्षरशः घराबाहेर निघताना अंगाची लाही होत आहे। त्यामुळे उन्हापासून बचाव करताना नागरिक थंड पेयजलाचा आधार घेत आहे। याशिवाय रुमाल आणि टोपी घालूनच घरातून बाहेर लोक निघत आहे। यामुळे थंड पेयजल विकणारे तसेच टोपी आणि रुमाल याचे दुकानदार मात्र ग्राहकांची वाट बघत आहे। कडक उन्हामुळे ग्राहक सुद्धा पाहिजे तसे दिसत नाही। घरात कूलर आणि एसीत राहणं लोक जास्त पसंत करत आहेत। दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर सहसा पडत नाही। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हा तडाखा आणखीन वाढू शकतो असा अंदाज आहे। ऊन आणि पावसाचा खेळ सुद्धा विदर्भात बघायला मिळत आहे। अवकाळी पावसानंतर ही अंगाला लाही करणारी ऊन लोकांना जाणवत आहे।